मोटर ब्लॉगिंग करणार आहे थोडी. तुम्ही मोटर ब्लॉगिंगमध्ये माझा फर्स्ट व्हिडिओ आहे बघा. थोडा आता फॉर्मलिंग बंद करेन माझं बोलणं, कारण की खूप उशीर झालेला आहे. आम्हाला लवकर जायचं होतं, पण आता 5:30 झाले. 5:30 वाजता आम्ही निघतो आहे. स्टे ट्यून गाईज. बघा आता नेक्स्ट तुम्हाला आरेवाई बीच, कोकण वगैरे सगळं दाखवतो. कोकण वगैरे बघा मस्तपैकी छानपैकी. बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामध्ये कवर करणार आहे. थोडं ब्लॉगिंगचं अजून बऱ्यापैकी शिकणार पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी दाखवणार पण आहेत. कोकणामध्ये काय काय आहे काय काय नाही, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी कवर करायचा प्रयत्न करीन. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन. व्हिडिओ बनवून तुम्हाला गाईस, व्हिडिओ बघून तुम्हाला एक नवीन मराठी मुलगा व्हिडिओ बनवतो आहे ब्लॉगिंगचे वगैरे. सपोर्ट करा. आम्ही 2 जण जाणार आहे. जो माझा को रायडर आहे तो थोडा रिव्हील करण्यासारखा नाही आहे सध्या, म्हणजे की तो थोडा एकदम शाय आहे. बघू तो जर का बोलला तर मी तुम्हाला त्याची पण ओळख करून देईन. आपला बडी भाई आहे, तो बडी आहे, लहानपणीचा मित्र आहे. चला गाईज, मी तुम्हाला फायनल लुक पण दाखवतो आहे कसं झालं आहे. तर आता भेटूया आपण रस्त्याने. बाय. पाणी लागलंय गाईज. आता वाट्यामध्ये थांबलोय. गाडी फक्त एक लोचा झाला गाईज. आपल्या बॅगला कवर नाही आणलंय मी. बॅगचं कवर आता आम्ही बघतोय शोधतोय. बॅगचं कवर भेटल्याच्या नंतर बघूया. चला शोधू बॅगचं कवर. तिथे जसं सापडलं खूप. कम ऑन गाईज, फॉलो मी. थोडा वेळ अगोदर गाईज मी कवर तिथे मी बॅग थैली रिकामी केली आहे. त्याच्यातून हे कवर आपल्याला घेतलं आहे बॅगसाठी. 50% तरी आपल्या बॅगची सेफ्टी होईल. वॉश वगैरे केलं आहे. या गाईज इकडे तुम्हाला दाखवतो मी. याच्यामध्ये वॉश केलं आहे गाईज. ते वॉश करून आता हे आपल्या बॅगीसाठी कवर बनलं आहे. माहीत नाही याच्यामध्ये आपली बॅग जाते नाही जात, तरी पण 50% तरी आपली बॅगीची सिक्युरिटी येईल. कारण की बॅगीमध्ये भरपूर असे कपडे आहेत. कपडे जर का ओले झाले तर उद्या आमचा लोचा होणार 100%. आमचे घालायचे कपडे तिच्यामध्ये, बरेचसे सामान आहे, पैसे वगैरे तिच्यामध्येच आहे. बघू आता हे जातं का तिच्यामध्ये. तर बंद कर. आता तामिनी घाट पार केला आहे. तामिनी घाटाच्या मध्यभागी आम्ही थांबलेलो आहे. तामिनी घाट म्हणजे खूप लेट झालं आहे आम्हाला. तामिनी घाटामध्ये आम्ही थांबलो आहे थोडं रेस्ट करण्यासाठी. 70-80 किलोमीटर गाडी, 70 तरी किलोमीटर गाडी चाललेली आहे. थोडं रेस्ट करण्यासाठी मी थांबलो होतो. तुम्ही बघू शकता तामिनी घाट कसा दिसतो इथं. सध्या पाऊस नाही पडला आहे, खूप जास्त रेनी सीझन नाही आहे. हा तरी समरच आहे, तरी पण आपला तामिनी घाट झालं छानपैकी हिरवा आहे अजून. तुम्ही बघू शकता. हिच्या समोर जर का गेलं ना गाईस तर तिकडे देवकुंड आहे. असं टर्न करून जावं लागतं तिकडे. ठीक आहे. खूप जास्त थकलो आहे गाईज आता सध्या तरी. तुम्ही बघू शकता सध्या मस्तपैकी हिरवळ आहे थोडीफार. इकडे धबधबे असतात गाईज रेनी सीझनमध्ये, ते वरून बघू शकता तुम्ही.
रातचे 9 9:30 झाले, 9 वाजले गाईज. आम्ही थोडं ब्रेकसाठी पाणी वगैरे प्यासाठी थांबलो होतो. थोडं हेल्मेटचा ग्लास वगैरे क्लीन केला. आहे. आता अजून 100 किलोमीटर बाकी आहे. 100 किलोमीटर बाकी आहे. बाकी आता 50 किलोमीटर आम्ही जाऊ. 50 किलोमीटर गेल्याच्यानंतर थोडा ब्रेक वगैरे घेऊ. गाडी कंटिन्यू चालू आहे 4 वाजेपासून, 4:30 वाजेपासून. थोडंसंच डेस्टिनेशन बाकी आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच. ही आपली गाडी उभी आहे आता सध्या रोडच्या साईडनं आपण गाडी उभी केली आहे. आत्ता आम्ही हॉटेलला आलो आहे. हॉटेलला चेक इन वगैरे केलं आहे. तुम्हाला मी हॉटेल दाखवतो आहे. हे आपलं बाथरूम वगैरे आहे. हे आपलं हॉटेल आहे. याच्या समोरचा नजारा गाईज हे अशा पद्धतीनं आहे. थोडक्यात आय थिंक ही बाल्कनी आहे. असं आपलं हॉटेल आहे गाईज. इकडे जेवणाची सोय म्हणजे जेवणाचा प्रोग्राम इकडे होणार आहे. आता आपण थोडं फ्रेश वगैरे होऊ, थोडा आराम वगैरे करू. आराम वगैरे झाला की स्टेट येऊन सकाळी उठल्याच्या नंतर मी तुम्हाला काय नाही ते दाखवतो. सकाळी हॉटेल वगैरे पण दाखवतो. आता थोडं जेवण वगैरे करतो, थोडी रेस्ट वगैरे करतो. जेवण वगैरे झालं की मी तुम्हाला आता उद्या सकाळी आपल्याला 3:30-4 वाजता निघायचं आहे. सकाळी 3:30-4 वाजता इथून निघू आणि सकाळी आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनला पोहोचणार आहे. लोकेशन मी तुम्हाला दाखवतो काय नाही तर. ठीक आहे, स्टेट येऊन थोडा व्ह्यू देतो नाईटचा. या पद्धतीनं हॉटेलचा व्ह्यू आहे. मी ब्लूटूथ काढून टाकतो कारण की आवाज वगैरे काही क्लिअर येत नाही आहे. ब्लूटूथमुळे आवाजचा थोडा इश्यू होतो आहे. या पद्धतीनं आपलं हॉटेल आहे. मी एकदम क्यूट ॲनिमल तुम्हाला दाखवणार आहेत. थोडे रॅबिट, आय लाईक इट लाईक धिस. रॅबिट वगैरे आहे इथे, खूप छान दिसत आहेत ते बघा, लव बर्ड्स. आणि याच्यानंतर हे पण पक्षी वगैरे आहेत थोडे, हे पण छान आहेत. आपण कोल्ड स्टार्टवर ठेवली आहे थोडं गाडी गरम होण्यासाठी. शूज काल ओले झाले ते पावसामध्ये, त्याच्यामुळे तिथे लटकून दिलेले आहे. गाडी थोडी कोल्ड स्टार्ट करून आपण थोड्या वेळात इथून चेकआउट करणार आहे, निघणारच आहे. बाकीची हॉटेलची प्रोसेस चालू आहे काय नाही तर. ह्या पद्धतीनं आपलं हॉटेल होतं. रात्रीच्या स्टेसाठी आपण इथे थांबलेलो होतो. या पद्धतीने हे हॉटेल आहे. बऱ्यापैकी ठीकठाक हॉटेल होतं. जास्त कॉस्ट काय आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. चाल समोर चालत राहील. समुद्रकिनारी आत्ता 10 वाजता आलेलो आहे. एक्झॅक्ट 10 10:30 वाजले. सकाळी 7 वाजल्यापासून तिथून गणपतीपुळ्याला पण जायचं. गणपतीपुळ्याहून सरळ पुण्याकडे आपण निघू. नसते ऐकत आता, तुम्हाला दाखवतो काय, नुसतं ऐकतच नाही दादा. हे दोघं जण ऐकतच नाही आता. एवढा खाली गेले ते हे काय मरायला गेले का खाली? हां, नांद हो, बाकी काय नाही. चला आपला बी नांद करायचा. लाटाली आपल्याला मोठी आली आता.
आता आम्ही पुण्याजवळ पोहोचलोय, वापिस येतोय. गाडीचं हाल कसे झाले तुम्ही बघू शकता, गाडी कशी दिसते इथं. गाडीचा विषय असा झालेला आहे, आमचे पण विषय असे झाले, बूट वगैरे पूर्ण ओलं होतं. आता मी इथं थोडं ब्रेक साईड थांबलो होतो. आम्ही नॉनस्टॉप 250 किलोमीटर पार केलं आहे. आता फक्त 40 किलोमीटर बाकी आहे. 40 किलोमीटर आता इथून पुढं 40 किलोमीटर बाकी आहे. थोडा आम्ही हा व्ह्यू बघण्यासाठी थांबलो होतो. 40 किलोमीटर पार केल्याच्या नंतर आपण घरी पोहोचतोय. फर्स्ट सेकंड ब्रेक आहे हा सध्या जो मी घेतला आहे, तो सेकंड ब्रेक आहे. याच्या अगोदर जो ब्रेक घेतला तो फक्त काय जेवण्यासाठी एक ब्रेक घेतला, तो पण 20 मिनिटाचाच होता. आणि पाऊस पूर्ण रोडने पाऊस